आज येथे उपस्थित सर्व बौद्ध बांधवांना मी विनंती करतो, भारतीय बौद्ध महासभेचा अकोला जिल्ह्याचा महासचिव या नात्यानं महाबोधी विहार आंदोलनाला या ठिकाणी जोरात सहभागी होण्यासाठी आपल्यासाठी महाबोधी विहार मुक्त करायचा आहे ना, आवाज येऊ द्या। मुक्त जर करायचं असेल, हो, सर्वांना जर महाबोधी विहार मुक्त करायचं असेल हात वर करा। सर्वांनी उभं राहायचंय, माझ्यासोबत संकल्प करायचा आहे। सर्वांनी उभं राहा। मी सर्वांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं अकोला जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आवाहन करतो, सर्वांनी उभं राहा। महाबोधी विहार मुक्त करायचं आहे ना, आपल्याला संकल्प घ्यायचे। माझ्या पाठी तुम्ही म्हणाल काय? मी सर्वांना विनंती करतो की माझ्या पाठी म्हणायचंय, दोन्ही हात वर करा। मी बुद्धाच्या अष्टांगिक मार्गाचे पालन करीन। मी बुद्धांनी दिलेल्या पारामितांचे पालन करीन। मी बुद्ध आणि धम्माचे सिद्धांत, शिक्षण यांचा प्रचार करीन। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालेन आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करेन। मी कोणत्याही आंबेडकरवादी मार्गावर, मी कोणत्याही गैर आंबेडकरवादी पक्षांना पाठिंबा देणार नाही आणि त्यांना साथही देणार नाही। जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय, नमो बुद्धाय। यानंतर युवकांचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर या आपल्या ठिकाणी व्यक्त करणार आहे। सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर आगे बढ़ो। सुजातदादांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार व्यक्त करा। हॅलो हॅलो, मागच्या लोकांना शेवटपर्यंत माझा आवाज येतोय? मागच्या लोकांनी हात वर करून दाखवा, तुम्हाला आवाज येतोय की नाही? जर शेवटपर्यंत आवाज येत असेल तर एका घोषणाने, एका नाऱ्याने आपण सुरुवात करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। तसेच मंचावर उपस्थित आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, सभेचे अध्यक्ष PG वानखडे साहेब, इथे उपस्थित भिक्खू संघ, माता भगिनी आणि ह्या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, प्रेमाचा, सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपण बघितलं असेल भाषणामध्ये, भाषण सुरू करताना आपण महामानवांचे नाव घेतो, त्यांना अभिवादन करतो आणि त्याच पद्धतीने प्रोटोकॉलनुसार मंचावरच्या मान्यवरांची सुद्धा नावं घेतो। पण आज मला आपल्या सर्वांसमोर काही वेगळी नावं घ्यायला आवडतील आणि ती नावे अशी आहेत: शहीद रोहित वेमुल्ला, पायल तडवी, विराज जगताप, अरविंद बनसोड, सागर शेजवळ, अक्षय भालेराव आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। आणि इकडे तमाम तरुणांच्या वतीने आपल्याला एवढं सांगतो की वंचितांच्या पोरांवर, कोणत्याही वंचितांच्या पोरावरती परत ही वेळ येऊ नये, ह्याच्यासाठी आम्ही सर्व लढत राहू आणि शेवटपर्यंत लढत राहू, ही आपल्या सर्वांसमोर उभं राहून गवाही देतो। आणि मित्रांनो, आपण जेव्हा या लढाईबद्दल बोलतो तर ती लढाई तलवारीची नाहीये,
बाबासाहेबांना आपल्याला लढायला शिकवलंय तलवारीनी नाही तर ते पेननी. ही लढाई बुद्धीची आहे आणि जितकीच ही लढाई बुद्धीची आहे, आपल्या डोक्याची आहे, तितकीच ही लढाई सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे आणि धार्मिक सुद्धा आहे. कारण मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनीच आपल्याला सांगितलं होतं की या भारत देशाची जी चळवळ आहे, या भारत देशामधला जो संघर्ष आहे, तो विषमतावादी मनूची व्यवस्था आणि दुसऱ्या बाजूला क्षमतावादी गौतम बुद्धांचे विचार ह्याच्यामधला एक संघर्ष आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणतात की आपल्याला भारत बुद्धमय करायचा आहे. पण भारत बुद्धमय करायचा आहे ह्याचा आपल्या सर्वांनी अर्थ समजून घेतला पाहिजे. ह्याचा अर्थ हे नाही होत की कागदपत्र सगळ्यांना बौद्ध करायचं. ह्याचा अर्थ हे पण होत नाही की शेवटच्या माणसाला दीक्षा द्यायची. याचा अर्थ एवढाच होतो की आपल्याला गौतम बुद्धांचे विचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचे आहेत आणि त्याला शांतीचा आणि समतेचा संदेश हा गौतम बुद्धांचा आपण जर शेवटच्या माणसापर्यंत पोचवू शकलो तर आपण बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत हा बौद्धमय करू शकू, एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मी सुरुवातीला जी नावं घेतली आपल्या सर्वांना माहिती असेल ते कोण आहेत. पण आपल्याला जर नसेल माहिती ही लोक कोण आहेत तर आपल्याला थोडक्यात सांगतो की दलित, बहुजन, आदिवासी, वंचित समूहातनं आलेली ही तरुण होती. हे अतिशय हुशार पोरं होती. गेल्या 10 वर्षात वेगवेगळ्या कारणांनी या 10 पोरांचा जीव घेतला होता इकडच्या जातीवाद्यांनी. पण आपण हे नका विसरू की ही पोरं अतिशय हुशार होती, शिक्षण घेत होते, उच्च शिक्षण घेत होते, बरेचसे लोक याच्यामधले पदवीधर होते. पण त्यांची प्रगती आणि त्यांची शिक्षणामुळे झालेली तरक्की इकडच्या जातीवाद्यांच्या डोळ्यामध्ये खुपली म्हणून त्यांचा खून केला, हे आपण विसरू नका. वेगवेगळ्या कारणांमुळे मारलं. डॉक्टर रोहित वेमुला PhD स्टुडंट होते, हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते. तिकडचा ASA आंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची त्यांनी सत्ता स्थापन केली होती आणि ते तिकडच्या ABVPला खुपलं होतं. खोटे पत्र देऊन मंत्र्यांकडनं, खासदारांकडनं खोटे पत्र आणून त्यांनी रोहित वेमुलांची ऍडमिशन बंद करवली, स्कॉलरशिप बंद करवली आणि त्यामुळे रोहित वेमुलांना आत्महत्या करायला भाग पडलं. दुसऱ्या बाजूला पायल तडवी MBBS केलं होतं, पोस्ट ग्रॅज्युएटचं शिक्षण घेत होत्या मुंबईमध्ये, आदिवासी समाजातनं येत होत्या. आजूबाजूच्या जातीवाद्यांनी त्यांना मेंटल टॉर्चर केलं, जातीवादक वागणूक दिली आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पडलं. विराज जगताप तसेच नितीन आगे, आंतरजातीय प्रेम होतं ह्या आरोपाखाली या दोघांना इकडच्या जातीवाद्यांनी जीवे मारलं. नितीन आगे 15 वर्षाचे होते, 10वीचे विद्यार्थी होते आणि नुकतंच अहमदनगर कोर्टनी त्यांच्या सगळ्या आरोपींना बळी केलंय. आणि ह्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो की नितीन आगेंचे आरोपीच नव्हते तर नितीन आगेंना मारलं कोण. त्याचबरोबर सागर शेजवळ आपल्याला माहिती होतं, शिर्डीमधलं प्रकरण होतं. डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन होती त्यांच्या फोनवर आणि फक्त डॉक्टर बाबासाहेबांची रिंगटोन इकडच्या प्रस्थापितांसमोर, जातीवाद्यांसमोर वाजली म्हणून त्याला जीवे मारलं, मोटरसायकलवरती टाकून गावाच्या बाहेर नेऊन टॉर्चर करून मारलं. अरविंद बनसोड नागपूर काटोलचे होते, त्यांनी त्यांच्या गावामध्ये जातीवादींच्या विरुद्ध एक बंड पुकारला म्हणून ते ज्या पेट्रोल पंपवरनं काम करत होते त्या पेट्रोल पंपवरनं त्यांना रात्री उचललं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. आणि दुसऱ्या बाजूला अक्षय भालेराव हे नांदेड बोंधारमध्ये राहणारे होते. त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंती काढली बाबासाहेबांची म्हणून त्यांना मारण्यात आलं. अरविंद बनसोड आणि अक्षय भालेराव हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते, साथीदार होते आमचे. आणि तसेच आपल्या सर्वांना परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींची काय घटना होती माहिती होती. सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचे होते, पण जरी ते वडार समाजाचे होते, सोमनाथ सूर्यवंशी एक सच्चे आंबेडकरवादी होते, हे तुम्ही विसरू नका मित्रांनो. जेव्हा बाबासाहेबांची पुतळ्याची विटंबना झाली, जेव्हा संविधानाचं प्रत तिकडे तोडलं, तेव्हा एका आंदोलकाच्या भूमिकेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आले आणि आंदोलन करायला धावून आले. तेव्हा पोलिसांनी त्यांना उचललं, लॉकअपमध्ये टाकलं, टॉर्चर केलं, बेदम मारलं आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मित्रांनो, आता आपण एक समजून घेतलं पाहिजे की सोमनाथ सूर्यवंशी जरीही वडार समाजामधनं आले असले, त्यांना बाबासाहेबांचे विचार पटले होते, त्यांना बाबासाहेबांचा मार्ग पटला होता, म्हणून ते LLBचं शिक्षण घेत होते, स्वतःचं उच्च शिक्षण कंप्लीट करत होते आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं काम करत होते. पण ह्या लोकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे मित्रांनो, एकच गोष्ट कॉमन आहे की हे सगळे विद्यार्थी हुशार होते, उच्च शिक्षण घेत होते आणि शिक्षणाच्या मार्फत आरक्षणाच्या जोरावरती स्वतःची तरक्की आणि प्रगती आणि विकास करत होते. आणि हाच विकास इकडच्या जातीवाद्यांना खुपला आणि म्हणून त्यांनी या सर्वांना जीवे मारलं. आणि मित्रांनो, तुम्ही यांचं कट्टकरस्थान लक्षात ठेवा. आपल्यातला एक मारणं ह्यांना सोपं नाहीये, म्हणून हे आपली प्रगतीची पायरी बंद करून टाकणार आहेत, विकासाचा रस्ता बंद करून टाकणार आहेत. आणि म्हणून आज आपल्याला एवढ्या मोठ्या परिस्थितीत आरक्षण बंद होणार या बाता ऐकायला लागतात. आणि मित्रांनो, जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी, आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत. बीजेपी वाले आहेत, RSS वाले आहेत, धारकरी आहेत, अर्धे चड्डी वाले आहेत, काँग्रेस वाले आहेत, राष्ट्रवादी वाले आहेत, सगळे नागनाथ सापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध एक होतात. आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं होणार कसं आहे गणित. आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक H1B व्हिसा म्हणून एक प्रकार असतो. जे नोकरीला जातात, जे शिक्षणाला जातात, त्यांना H1B व्हिसा मिळतो. पुढच्या वर्षीपासून H1B व्हिसा रद्द होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या NRIला परत ताट्या ट्रम्प भारतात पाठवून देणार आहे. आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेठ, त्यांना नोकऱ्या कुठनं देणार? आपलं आरक्षण बंद करून. आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत, आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत, त्या ह्या NRIंना देणार आहेत. आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कारस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय, भारतामध्ये उभं झालंय. ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी एकटे नाही आहेत, इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना, वंचितांना, पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रस्थापित एक होतात. आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे. जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते, जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते, तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळे एक होतात. आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना एक झालेत. आणि म्हणूनच 2 आठवड्यापूर्वी अडाणींच्या NDTV वरती सुप्रियाताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे. प्रस्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे का? काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे? राहुल गांधी, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर? भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर? राष्ट्रवादीवाले, शरद पवार, सुप्रियाताई, अजितदादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर? नुकसान कोणाचं होणार आहे? नुकसान कोणाचं होणार आहे? मग लढलं कोणी पाहिजे? मित्रांनो, तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय, मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवटपर्यंत लढत राहील. माझ्याबरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत, आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील. आता सांगा तुम्ही बरोबर आहात की नाही? बरोबर आहात की नाही? आणि मित्रांनो,
आपल्या सर्वांसमोर बाता करणारे, डिंग्या करणारे खूप लोक येतात, लंब्या लंब्या बाता फेकून जातात, पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत. आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय. डिंग्या मारणारे लोक लय येतात, लय लंब्या लंब्या बाता फेकतात. आपण सर्वांनी बघितलंय, लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते. पण भाई, नीला टी शर्ट पहना ये इंपॉर्टेंट नहीं है, वो नीले टी शर्ट के अंदर जनीव है, ये इंपॉर्टेंट है, ये मत भूलना भाई. आणि दुसऱ्या बाजूला आताच 1 महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली, जेव्हा ते वोट चोरीबद्दल बोलत होते. तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय ते बरोबर आहे, पण तुमच्याकडे आकडेवारी नाही, तुमच्याकडे ठोस माहिती नाही, आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का? राहुल गांधींचं ततबप झालं. राहुल गांधी म्हणाले, लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही. आणि जर राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही, तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लीडर ऑफ ऑपोजिशन वरती एका दलिताच्या, बहुजनाच्या, आदिवासाच्या, मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या. तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची, तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं. जीवाचं रान करून लोकशाही आणि संविधान वाचवेल, आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की RSS आणि बीजेवाल्याची 2 हात करून त्यांना घरी कसं बसवायचं. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरतं, जे कोर्टात जायला नकार देतात, आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्टमध्ये जाऊन, सुप्रीम कोर्टामध्ये लढून, अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला. असं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे. आता तुम्ही मला सांगा, आपला नेता कोण? आपला नेता कोण? आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची. मी जिल्ह्यात जातो, तालुक्यात जातो, गावागावात जातो, तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी का नाही आली. वंचित बहुजन आघाडी 2019 मध्ये स्थापन झाली, या पक्षाला हवी तशी भरारी का नाही आली. आणि मी ह्याला एकच उत्तर देतो. दर ठिकाणी माझं एकच उत्तर असतं की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. पण 2019 पासून 2018 पासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या. एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू दे, मग तुम्हा सर्वांना दाखवून देतील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण आहोत आणि काय करू शकतो. एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची सभा घेतो. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद दादा. आपल्या सर्वांना एक सूचना आहे. भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा व अजूनही काही संघटनांच्या वतीनं 12 ऑक्टोबरला इंद्रप्रस्थ टावर दुर्गा चौकामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. समाजातील जे बेरोजगार असतील त्या सर्वांनी हजारोंच्या संख्येनं त्या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या सिद्धता व्यक्त करावी अशी विनंती या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करतो. यानंतर ॲडव्होकेट खतीब साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. खतीब साहेब. आज के इस धम्म मेळावे में आए हुए हमारे सभी लोगों को मैं दिल की तमाम गहराइयों से मुबारकबाद देता हूं. इसी तरीके से आज के इस मेळावे में हमारे नेता, राष्ट्रीय नेता बाला साहब अम्बेडकर, अंजलि ताई, शिवराज अम्बेडकर साहब, आज के अध्यक्ष, पूरा मंच, मैं आपको यह कहना चाहता हूं कि आज इस देश में अगरचे कोई वंचितों का नेता है तो सिर्फ बाला साहब अम्बेडकर है. मैं समझता हूं कि आज बाला साहब ने
जो बाबा साहब चाहते थे कि हमारे जितने वंचित है, चाहे उसमें SC, ST, OBC, अल्पसंख्यक सबको है, उनको न्याय मिले, उन न्याय को दिलाने का जो काम कर रहे हैं वो बाला साहब अम्बेडकर है। मैं खास तौर से हमारे मुस्लिम भाइयों से ये कहूँगा, उनको ये बताऊँगा कि आज हमारा समाज भी सबसे बड़ा वंचित समाज है। आज इस देश में मुसलमान एक वंचित समाज में गिना जाता है, मगर हमारे समाज को हक दिलाना, उनको हुकूक देना, इसके लिए कोई भी सामने आता नहीं। मैं एक बात हमारे मुसलमानों से कहूँगा कि आप और हम सब मर्द मुजाहिद है, मगर हम ये देखते हैं कि कोई ऐसा मर्द इस देश में नहीं कि हमारे सामने आए और हमारे मसालों को, हमारे मसलों को उस सबके सामने लाए। मैं आपको एक बात कहूँगा कि आज इस महाराष्ट्र में आज से 6 महीने पहले एक ऐसी अफवाह उड़ी थी और जो जातिवादी शक्तियाँ थी वो ऐसा बता रहे थे कि हजरत औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह की मज़ार को यहाँ से हटाया जाए और उसको कहीं तो भी शिफ्ट किया जाए। हमने देखा कि महाराष्ट्र का नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान का वातावरण बहुत गर्म हो रहा था, मगर एक मर्द सामने आया और उन्हें कहा, जब वो औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह की मज़ार पर गए, वहाँ पे उन्होंने फूल चढ़ाए और उसके बाद प्रेस में कहा कि औरंगजेब आलमगीर इस देश के बादशाह थे, 50 साल उन्होंने यहाँ पर हुकूमत की, अब कौन आता है कि उनके मज़ार को हाथ लगाए, वो हम देखेंगे। हमने देखा कि उसके बाद से इस देश में शांति आ गई और जो हिंदू या जो जातिवादी ताकतें थे उनके मुंह बंद कर दिए। तो हमने एक ऐसे मर्द के साथ में रहना चाहिए कि जो हमारे साथ खुलकर आए। बाला साहब ने जितने वंचित समाज थे उनको अकोला जिला में नहीं बल्कि मोगरा महाराष्ट्र में बहुत कुछ दिया। खास तौर से अकोला जिला में हमारे जो माइनॉरिटीज थे, हमारे जो मुस्लिम थे, तो आज तक हम कभी सोच ही नहीं सकते थे कि जिला परिषद का अध्यक्ष किसी मुस्लिम को बनाया जा सकता है, मगर बाला साहब ने वो कर बता दिया। सभी अंजुम को यहाँ पे जिला परिषद का अध्यक्ष बनाया। यही नहीं बल्कि 2 मरतबा गुलमा सेठ को और जमीर को यहाँ का जिला परिषद का उपाध्यक्ष बनाया। हर जिला परिषद में सभापति मुसलमान रहा। कई पंचायत समितियों में सभापति और उप सभापति बाला साहब ने मुसलमानों को बनाया। तो मैं सोचता हूँ, मैं समझता हूँ कि हम लोगों ने भी इस पर सोचना चाहिए। वक्त की कमी है, बोलना बहुत कुछ था, इसके बाद में मैं आपके सामने बोलूँगा और मैं यही दरख्वास्त करूँगा, हम सब ने सोच के वंचित के साथ आना चाहिए। और मैं बाला साहब को आश्वासन दिलाना चाहता हूँ कि आने वाली जिला परिषद, पंचायत समिति, कारपोरेशन, नगर परिषद, जितने भी हमारे स्थानिक स्वराज संस्था के इलेक्शंस है उसमें हम सब कंधे से कंधा मिलाकर आपका साथ देंगे और पूरे स्थानिक स्वराज संस्थाओं में हम वंचित का झंडा लहराएंगे। इतना कहते हुए मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ। जय भीम, जय हिंद। धन्यवाद साहेब। यानंतर अजून एक सूचना आहे, गेल्या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन महोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांनी पहिलं, दुसरं, तिसरं बक्षीस मिळवलं त्यांनी स्टेजच्या बाजूला उभं राहायचं आहे। यानंतर आमच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे। अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो, अंजलीताई आंबेडकर आगे बढ़ो। ताई सर्व महामानवांना अभिवादन। भारतीय बौद्ध महासभेच्या आजच्या धम्मपीठावरती उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष PG वानखेडे साहेब, बाळासाहेब आंबेडकर, तसंच भंते राजाज्योती, आजच्या विचारमंचावरील सर्व फुले शाहू आंबेडकरवादी सहकारी आणि विचारमंचाला अर्थ प्राप्त करून देणारे सर्व समस्त बंधू भगिनींनो, आज आपण
दरवेळेला 14 ऑक्टोबरला जेव्हा बाबासाहेबांनी आपल्या स्वतः दीक्षा घेतली आणि लाखो लोकांना दीक्षा दिली, त्याची आठवण म्हणून आपण कायमच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करत असतो. तो धम्मचक्र प्रवर्तन दिवशी दीक्षाभूमीवर होतो आणि अकोल्याला आपण गेली अनेक वर्ष सातत्याने तो अकोल्यामध्ये करतोय. माझ्या दृष्टीने धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह दीक्षा घेणं हा काही केवळ एक धार्मिक घटना नाहीये, तर बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं अत्यंत महत्त्वाचं सामाजिक आणि राजकीय विधान आहे. आणि या विधानाद्वारे त्यांनी इथे विषमतेमध्ये गाडलेल्या माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारलेला, ज्या माणसांचा, ज्या समूहांचा आत्मविश्वास हरवून घेतलेला होता, अशा सगळ्या समूहांच्या वतीने इथल्या अन्यायकारी विषमतावादी व्यवस्थेला दिलेलं ते आव्हान होतं. इतके वर्ष आम्ही तुमचा अन्याय सहन केला, आता नाही, याच्या पुढे आम्ही तुमचा अन्याय करणार नाही. ज्या व्यवस्थेने मध्ये तुम्ही आम्हाला घालून टाकलंय ती व्यवस्था आणि तो धर्मच आम्ही नाकारत आहोत आणि आम्ही आमच्या मुक्तीचा वेगळा मार्ग स्वीकारतोय हे दाखवणारे ते विधान होतं. आणि त्यांनी या भारताला प्रचंड मोठा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक धक्का दिलाय हे आपल्याला माहिती आहे. मी हा धक्का दिलाय अशासाठी म्हणतेय कारण कुठलंही सरकार येवो, कोणत्याही सरकारला सगळ्यात भीती कोणाची असते तर इथली आंबेडकरी जनता, फुले शाहू बाबासाहेबांच्या मागण्यावरती चालणारी जनता आपल्या विरुद्ध उठून उभी राहिली, खरंच त्यांनी बंड केलं तर काय ही धास्ती इथल्या प्रत्येक व्यवस्थेला असते. आणि म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आंदोलन चिरडण्याची, आपल्यामध्ये फूट पाडण्याची, आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची आमिष दाखवण्याचं एक कारस्थान इथली व्यवस्था सातत्याने करत असते. कुठल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं? इथल्या अन्यायकारी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं, इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेला आव्हान दिलं होतं, इथलं शिकण्याचा आणि विचार करण्याचाच अधिकार नाकारणाऱ्या इथल्या व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. आणि त्या व्यवस्थेला आव्हान देत देत त्यांनी आपल्याला मुक्तिपंथ दाखवला होता. फक्त आपल्या भीमस्तुतीमध्ये मुक्तपथ कोणता एवढं बोलून आपल्याला चालणार नाहीये, तर त्यांनी दिलेला मुक्तिपंथाचा मार्ग आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतला पाहिजे, स्वीकारला पाहिजे, त्याचा डोळसपणाने विचार केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. हा मार्ग कुठला होता? हा मार्ग आपल्याला नेणार होता आपल्याला मानसिक गुलामगिरीतनं मुक्त करण्याकडे. हा मार्ग आपल्याला नेणार होता इथली व्यवस्था मोडण्याकडे. हा मार्ग आपल्याला नेणार होता आपला आत्मसन्मान जागृत ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या इथल्या व्यवस्थेला आव्हान देण्यामध्ये. केवळ संगम नमामी म्हणून चालत नाही, तर संगम नमामीमध्ये इथे सामुदायिक जीवन जगण्याची, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जी काही शक्ती असते, जी काही ताकद असते, ती सामूहिकता जपण्याचा धडा आपण शिकणं याच्यामध्ये गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण वंचितांचा जेव्हा विचार करतो तेव्हा वंचितांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या व्यवस्थेचे बळी जे आपल्यासारखे असंख्य बळी आहेत त्यांना आपल्याबरोबरच बरोबर घेत या मुक्तिपथाकडे जाण्याची वाटचाल करण्याची गरज असते. बाबासाहेबांचा सम्यक जीवनाचा मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि बहुसंख्याकांनी तो मार्ग स्वीकारणं ह्याची गरज असते. आणि तो खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय, आर्थिक क्रांतीचा मार्ग आहे आणि आपण तो त्याच्यामध्ये स्वीकारला पाहिजे. खूपदा आपण बोलत असताना बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर आपण जात असताना त्या मार्गावरची जी महत्त्वाची आपली तत्त्व आहेत, प्रज्ञा, शील, करुणा, विवेक, समता, ही वाक्य आपण भाषणांमध्ये सातत्याने बोलत असतो, घटनेची तत्व म्हणून आपण त्याचा बोलत असतो, पण खूपदा त्याचा खरंच पुढे जाऊन विचार करतो का ह्याचाही आपण विचार करण्याची गरज आहे. प्रज्ञा म्हणजे नेमकं बाबासाहेबांना काय म्हणायचं होतं? प्रज्ञेबद्दल बोलत असताना किंवा प्रबुद्ध भारत सारखं पाक्षिक सुरू करत असताना बाबासाहेबांची अशी इच्छा होती की इथल्या सगळ्या जनतेने प्रज्ञावंत व्हावं. प्रज्ञावंत होणं ह्याचा अर्थ केवळ शैक्षणिक डिग्र्या घेणं, मोठमोठी पदं मिळवणं
हा नाहीये, तर परिस्थितीचा सारासार विचार करणं, परिस्थिती समजून घेणं, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी डोळस राहणं, समाजामध्ये जे काही बदल घडतायत, आर्थिक बदल जे घडतायत, जे कायदे बदलतायत, जे रोजच्या रोज वेगवेगळे नियम बदलतायत, ते सगळे नियम इथल्या जनतेच्या, वंचित जनतेच्या आयुष्यावर उठणारे कसे आहेत हे जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रज्ञावंत होण्याचे मार्ग काढत असतो. केवळ घोषणा देऊन हे प्रज्ञावंत होणार नाही, तर घडणाऱ्या घटनेकडे आपण डोळसपणे घडलं पाहिजे. आणि औपचारिक शिक्षण हा दिशेने, त्या जाण्याच्या दिशेने जाणारा एक टप्पा आहे, ते अंतिम ध्येय नाही. औपचारिक शिक्षण हा आपला हक्क आहे, कारण औपचारिक शिक्षणातनं, व्यावसायिक शिक्षणातनंच आपण इथली जातीवर आधारित जी काही वर्णरचना आहे, जातीवर आधारित जी काही व्यवसायाची रचना होती ती आत्तापर्यंत संपूर्णपणे मोडून काढली आहे. पण डोळसपणे जगण्यासाठी, डोळसपणे समाजकारण करण्यासाठी, डोळसपणे राजकारण करण्यासाठी त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आज काय घडतंय त्याचा विचार करण्याची गरज आहे. आज परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे की एखादा प्रस्थापित समाज स्वतःचं वर्चस्व टिकवण्यासाठी, एखादा सत्ताधारी समाज, मी केवळ पक्ष म्हणत नाहीये, पण सत्ताधारी समाज, प्रस्थापित वर्ग हा इथल्या प्रत्येक प्रमुख पक्षामध्ये, प्रत्येक प्रमुख राजकीय आघाडीमध्ये आहे, आणि तो समाज आपला वर्चस्व टिकवण्यासाठी कायमच वंचितांना वंचितच ठेवण्याचे वेगवेगळे खेळ करत असतो, त्यांना दाबत असतो, त्यांच्यावर अन्याय करत असतो. त्या सगळ्यातनं बाबासाहेबांनी घटनेमध्ये आपल्याला खूप अधिकार आणि स्वातंत्र्य आणि तसंच संरक्षण देऊन आपल्याला एक मार्ग दाखवला. शिक्षणाद्वारे आपण अनेक गोष्टी मोडून काढल्या, आणि तरी सुद्धा ज्या शिक्षणाद्वारे आपण प्रगती केली ते शिक्षण आपला आवाक्या बाहेर नेऊन ठेवण्याचं काम इथे चाललंय. समाजशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की कुठल्याही सत्ताधारी समाजाला खात्री असते की ज्यांना आपण दाबतोय, ज्यांना आपण टाचेखाली चिरडतोय, ते कधी ना कधीतरी आपल्या विरुद्ध उभं राहून बंड करतील. मग त्यांचे वेगवेगळे पर्याय सुरू होतात, ते त्यांचे बंड मोडून काढण्याचे पर्याय सुरू होतात. मग त्याच्याकरता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीची सेना असते, पोलीस यंत्रणेचं दमन करणं वापरलं जातं. माझ्या आधी बोलताना सुजातनी ज्या सगळ्या तरुण आंबेडकरी युवकांची नावं घेतली, त्यांच्या कोणाच्याही अन्यायाच्या पाठीमागे व्यवस्था त्यांच्या बाजूने उभं राहिली नाही, तर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहिली, हे आपण त्याच्यामध्ये पाहिलंय. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्याच्यामध्ये हत्यार असतं ते धर्माचं, धर्मांधता बनवण्याचं, जातीयतेचं विष सगळ्यांच्या मनामध्ये कालवण्याचं, आणि सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे माणसाचा विचार करण्याचा मेंदूच बंद करून टाकायचं. आणि तो मार्ग असतो शिक्षणाचा. शिक्षणातनं एकदा तुम्ही विचार करण्याची शक्ती काढून टाकली, प्रश्न विचारण्याची शक्ती काढून टाकली, व्यवस्थेच्या बद्दलची उत्तरं शोधण्याची शक्ती काढून टाकली की आपोआप लोक प्रश्न विचारण्याचंच बंद होतात, आणि आत्ताचं भाजपचं जे राजकारण आहे ते मुळामध्ये पुढच्या पिढीचा मेंदू बंद करून टाकण्याचं राजकारण आहे. आणि त्याच्या विरुद्धचा संघर्ष हा आपला सगळ्यात मोठा सांस्कृतिक संघर्ष राहणार आहे. हा संघर्ष सोपा नाही आहे, हा संघर्ष खूप कठीण आहे. त्यामुळे प्रज्ञा या शब्दाचा अर्थ करून घेतला पाहिजे. करुणा ही सर्व वंचितांना, वंचितांबद्दलचं करुणा ही आपल्या बरोबर असली पाहिजे. या मार्गावर पुढे जाताना समता हा केवळ भाषणात वापरण्याचा शब्द नाहीये, तर माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी समतेचं आचरण करतोय की नाही, करतेय की नाही, अगदी माझ्या घरापासून हा विचार करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या मार्गावर जात असताना आपण एकट्या दुकट्याने नेऊन चालवणार नाहीये, तर धार्मिक पातळीवरती, राजकीय पातळीवरती, सामाजिक पातळीवरती आपण जर एक राहिलो, आपलं ऐक्य राहिलं, आपला एकमुखी आवाज राहिला, तरच कुठेतरी या व्यवस्थेला आपण तोंड देऊ शकणार आहोत. आपलं काय होतं, आपल्यातलेच काही लोक अतिशय विद्वान, त्यांनी आपला बौद्धिक भेद करण्यावरती सोडलेले असतात. ते वेगवेगळ्या पद्धतीची आपल्यासमोर भाषणं करतात, वेगवेगळे मुद्दे मांडतात, आणि आपण त्याच्यामध्ये वाहवत जातो. आज गरज आहे ती ह्या व्यवस्थेला तोंड द्यायचं असेल तर सगळ्या समाजांनी एकमुखाने एकत्र राहण्याची
आणि सर्व प्रस्थापित समाजाला आणि त्यांच्या वंचितांना दाबण्याच्या नीतीला विरोध करण्याची गरज आहे. आणि तोच खरं म्हणजे आपला धम्माचा लढा पण आहे. कारण तथागताने दिलेली दीक्षा ही कायमच अन्यायाविरुद्ध लढण्याची दिलेली दीक्षा होती, अन्याय सहन करण्याची नव्हती. आणि तोच आपला पुढचा जीवन मार्ग असणार आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेते. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद ताई. यानंतर आजच्या कार्यक्रमाची अध्यक्षता जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष पी.जे. वानखडे सर आपले विचार व्यक्त करतील अशी विनंती आहे. पी.जे. वानखडे सर. तथागत बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे परिवर्तनवादी विचाराच्या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या मेळाव्याला उपस्थित भंतेगण यांना त्रिवार वंदन करतो. आणि मित्र हो, ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहतात आणि ज्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर आणि यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या सर्व संघटनांचे सर्व स्तरावरील पदाधिकारी यांना आणि आपणा सर्वांना सप्रेम जय भीम करतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे मित्र हो, की जेव्हा एखाद्या देशामध्ये धार्मिक समस्या निर्माण होतात तेव्हा त्या देशातील शासन त्या धार्मिक समस्या मिटवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तो देश विकासाला अधिकाधिक गती देऊ शकतो. परंतु जेव्हा एखाद्या देशात शासनच धार्मिक समस्या निर्माण करते, जेव्हा एखाद्या देशात शासनच धार्मिक समस्या निर्माण करते, तेव्हा समजून घ्यायला पाहिजे की हा देशाचं शासन आम्ही चुकीच्या लोकांच्या हातात दिलेलं आहे. ही गोष्ट आम्ही पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर चुकीच्या लोकांच्या हातातील शासन योग्य लोकांच्या हातात देण्यासाठी वैयक्तिक आणि कौटुंबिक सुखाचा त्याग करून हा संघर्ष करतायत. आणि तो संघर्ष अधिक गतीने पुढे न्यायचा असेल तर मित्र हो, तुमची मनापासूनची साथ पाहिजे, मनापासूनचं आपण समर्पण करायला पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो एवढं म्हटल्यानं चालणार नाही, तर बाळासाहेबांना ज्या ज्या अपेक्षेप्रमाणे या देशामध्ये कार्य करताय त्या कार्यावर निष्ठा ठेवून आणि आपण देखील काही अंशी का होईना आपल्या सुखाचा त्याग करून या संघर्षामध्ये उतरलं पाहिजे. तरच आपल्याला योग्य असे दिवस दिसू शकतील. आज देशाची परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि सर्व विचार करता आपण आपला स्वतःच्या मुक्तीचा मार्ग श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग दाखवतात. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माचा मार्ग दाखवलेला आहे. आणि एवढ्यावरच ते संपत नाही, तर त्यांनी आपल्याला प्रकाशामध्ये आणलेला आहे. त्या प्रकाशानंच आपण उजळून जाऊया आणि त्यासाठी आपण आज संकल्प करूया की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नाची पूर्तता आपल्याला करायची आहे. आपण एवढा संकल्प कराल असं या मेळाव्यामध्ये मी समजतो आणि मी माझे अध्यक्ष भाषण या ठिकाणी संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आहे. बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला आपल्या सर्वांचा हक्काचा पेपर प्रबुद्ध भारत, बाबासाहेबांनी दिलेला हा वैचारिक वारसा आजही ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढे सुरू ठेवलेला आहे. हा फक्त पेपर नाही, तर आपल्या विचारांचा, आपल्या संघर्षाचा आणि आपल्या हक्काचा आवाज आहे. म्हणून प्रबुद्ध भारत पेपरचे सभासद व्हा. आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा जपा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा. आता प्रबुद्ध भारत फक्त पेपरच नाही, तर तुमचं स्वतःचं चॅनलही आहे.
यूट्यूब चॅनल, यूट्यूबवर जाऊन सुद्धा प्रबुद्ध भारतला सबस्क्राईब करा. कारण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअप चॅनलवर प्रबुद्ध भारतला फॉलो करा. कारण प्रबुद्ध भारत म्हणजे तुमचा आवाज आहे, तुमचा आमचा व्यासपीठ आहे, विचारपीठ आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांची नवी मशाल आहे. चला तर मग आपण सर्वजण आजच प्रबुद्ध भारतचे सभासद होऊया. तुम्हा सर्वांना आवाहन करतो मी, प्रबुद्ध भारतच्या सभासद व्हा, सबस्क्राईब करा आणि प्रबुद्ध भारतच्या चळवळीला सहभाग द्या. प्रबुद्ध भारत हा आपला आवाज आहे. यानंतर मी ज्या मंडळांनी पहिला दुसरा क्रमांक मिळवला त्यांनी या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. या अगोदर या ठिकाणी प्रबुद्ध भारतच्या या पेपरचं या ठिकाणी या अंकाचं आपण या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत. सध्या बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर, सुजाताताई आंबेडकर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्व सन्माननीय मंचातील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या पेपरचं या ठिकाणी निवेदन करावं. शिवापूरच्या समता सैनिक व्यायाम मंडळानं आपलं पहिलं बस्ती साहेबांकडून स्वीकारावं, थोडंसं फास्ट. त्यानंतर दुसरं बक्षीस सिद्धार्थ व्यायाम शाळा आखाडा मोठी उंबरी यांनी लगेच यायचं आहे. आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचं काम या ठिकाणी समता व्यायाम शाळा शिवापूर या ठिकाणी काम करत आहे. त्यानंतर लगेच सिद्धार्थ व्यायाम शाळा आखाडा मोठी उंबरी यांनी लगेच यायचा. सिद्धार्थ व्यायाम आखाडा दुसरं बक्षीस स्वीकारायचं आहे. त्यानंतर तिसरं बक्षीस समता व्यायाम शाळा शिंदखेड यांनी सुद्धा 1 मिनिटाच्या अंतरात यायचं आहे. वीरा वाघ, शौर्या वाघ, समता व्यायामशाळा सिंदखेड यांनी तिसरं बक्षीस घ्यायचं आहे. आणि भीमशक्ती व्यायामशाळा प्रमुख मलखांमध्ये ज्यांनी अतिशय सुरेख या ठिकाणी प्रादेशिक केलं, पातूर येथील भीमशक्ती व्यायामशाळा यांनी आपलं विशेष प्रोत्साहनपर बक्षीस या ठिकाणी घेऊन जावं.
समता व्यायामशाळा शिंदखेड तिसरं बक्षीस. लगेचच भीमशक्ती व्यायामशाळा प्रमुख मलखांबचे सर्व 2-3 लोक यांनी विशेष पारितोषिक मलखांबचं आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडून स्वीकारावं. मलखांबची मंगेश डोंगरे आणि इतर मंडळी. यानंतर ज्यांचा आपण आतुरतेने या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी हजर झाला त्यांच्यासाठी आपण आता जोरदार टाळ्या देऊया. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. सर्वांना विनंती आहे. यानंतर हे 2 मुली हरवल्या आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे. वीरा वाघ, शौर्य वाघ, राजवी वाघ, मोरगाव भाकरे यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला उभं राहायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारतीय बौद्ध महासभेचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे. सर्वांनी टॉर्च ऑन करायचा आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. सन्माननीय व्यासपीठ, मी तर नावं सगळ्यांची घेत नाही. बौद्ध महासभेचे असणारे अध्यक्ष वानखडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यांनी खाली बसून घ्या. निसर्गाने आज आपल्याला उसण दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय. मागचे 3-4 महिने पावसाने असणारा पूर्णपणे झोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे. त्या पावसामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झाले. शेतकरी अनेक ठिकाणचा असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती, पण आता असताना खावटी मिळालेली नाही. जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असणारं नुकसान भरपाई मिळेल. पण घरातलं सगळंच वाहून गेलं. घरातलं सगळंच भिजलेलं आहे. अंथरूण भिजले, कपडे भिजलेत, अन्नधान्य भिजले. आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राहिले. दुर्दैवाने मी असं म्हणेन
की मतदार आमचं कधी ऐकतच नाही. शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही. भारतीय जनता पक्ष, RSS यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही. मदत हा असणारा शब्दच नाही. तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडघाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, अशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे. आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शासनाकडून मदत आली नाही. शासनाने काय जाहीर केलं, तर आम्ही असणारं दिवाळीला असणारं मदत त्या ठिकाणी देणार आहोत. ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो. काका, इथे शेतकऱ्याला मदत करणं, गरिबाला मदत करणं, वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष, RSSचा पायंडा नाही. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं. मदत कशासाठी पाहिजे? ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असणारा विचारतोय की आपण काय करणार आहात? हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्तेवरनं येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आज इथे असणारा ओबीसी मराठा पुन्हा भांडणं लागायला, आरक्षणावरनं भांडण लागायला. थोडाफार पाऊस थांबला असं आपल्याला दिसलं तर ओबीसीचे असणारे मोर्चे निघायला सुरुवात. या देशामध्ये ज्यांनी एक संघ राज्य स्थापन केलं त्याचं नाव अशोक सम्राट. त्याचं नाव अशोक सम्राट. पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही. अशी असणारी परिस्थिती. या देशातला मतदारही मान्य करायला तयार नाही. माझ्यासमोर प्रश्न असा विचार पडतो ते त्या अशोकाने भारताला एकत्र केलं, एक राज्य उभं केलं. इथल्या मतदारांना आवडलं नाही का? त्यांना असणारा ते भारत एक संघ राहावा हे मान्य नाही का? म्हणजे जसं अशोकाला उपरा मानल्या जातंय जसं अशोकाला उपरा मानल्या जातंय तशाच रीतीने इथला असणारा ओबीसी सुद्धा त्यांच्या बाजूने लढणारा वंचित बहुजन महासंघ आहे. दुसरा तिसरा कोणीच नाही. आरक्षणाचे फायदे ओबीसीला पाहिजेत. नाही कोणी लढायला मिळालं तर वंचितवाले लढत का नाही म्हणून असणारा विचारायला सुरुवात करतात.
पण जसा दगडाखालचा हात निघून गेला, जसा दगडाखालचा हात निघून गेला की त्या दगडाचं वजन समजत नाही, वजन समजत नाही. तशाच रीतीने ओबीसीची भूमिका झाली आहे की ओबीसी हे वंचित बहुजन आघाडीला स्वीकारायला तयार नाहीत, अशी परिस्थिती. म्हणजे जे अशोकाचं झालं ते आता वंचित बहुजन आघाडीचं ओबीसी. पण या ओबीसीना आम्ही आज सरस सांगतो, तुम्ही ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, ज्यांच्यावरती विश्वास ठेवता, आणि सगळ्यात मोठा विश्वास इथला असणारा बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. सगळ्यात मोठा विश्वास कोणावरती आहे तर बीजेपी आणि आरएसएस वरती आहे. आणि घात कोणी केला, महाराष्ट्राच्या सत्तेवरती कोण बसलाय तर बीजेपी आणि आरएसएस सत्तेवरती बसलाय. तेव्हा घात कोणी केला ओबीसीचा, ओबीसीचा घात कोणी केला तर बीजेपी आणि आरएसएसनी केलेला आहे. एवढं तरी डोक्यामध्ये ओबीसींच्या गेलं पाहिजे, तर कुठेतरी आरक्षण वाचेल. आणि जे काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच होत होतात, जे काही पंचायत समितीमध्ये सभापती होत होतात, किंवा असणारा जिल्हा परिषदेमध्ये आरक्षण निघालं की तिथे असणारा ओबीसीतला अध्यक्ष होत होता, ती पूर्णपणे जाण्याची शक्यता ही लक्षात घ्या. नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, नुसतं राजकीय आरक्षण जाणार नाही, शैक्षणिक आरक्षण जाईल. मी इथल्या असणाऱ्या ओबीसींना विचारतो, 1990च्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या? एखादा तरी आयएस अधिकारी होता का? एखादा तरी आयपीएस अधिकारी होता का? किंवा उच्च पदाधिकारी होता का? समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढलो, त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर शिडीचा वापर केला की फेकून द्या. ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही, हे लक्षात. ओबीसीने आता असणारं स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवताय ओबीसीच्या, तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का? तो इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का? नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का? अमित शहाला शिव्या देऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का? तो जर साध्या शिव्याही देऊ शकत नसेल, तो साध्या शिव्याही देऊ शकत नसेल तर का शिव्या देऊ शकत नाही? तो का शिव्या देऊ शकत नाही? तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे. त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे, मी असं टीका केली तर माझं घोंगड्यासकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल, अशी असणारी परिस्थिती आहे.
त्या जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या ओबीसीना माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात घ्या. वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये. उद्याच हे आरक्षण वाचवायचं असेल, ओबीसीना स्वतःचं आरक्षण वाचवायचं असेल तर स्वतःचा राजकीय चेहरा हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या. ओबीसी असं म्हणत असेल की मी माझा धार्मिक चेहरा उभा करणार, तर धार्मिक तुमच्याकडे नाहीच आहे. मोहन भागवत एकदा तरी या शेगावच्या गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या बातम्या ऐकल्यात का? मी गजानन महाराजांचं नाव घेतलं याचं कारण की मोहन भागवत अकोल्याला महिन्यातून एकदा येऊन जातात. 35 किलोमीटर वरती असणारं शेगावचं असणारं मंदिर आहे, गजानन महाराजाचं मंदिर आहे. एकदा तरी मी पंढरपूरचं घेतलं नाही मुद्दाम, ते लांब आहे अकोल्यापेक्षा, ते लांब आहे. तिथे हा बहुजनातला ओबीसीतला लाखो माणसं शेगावला जातात आणि हा बीजेपीचा मतदार आहे, त्याचं मन राखण्यासाठी तरी जा. अजिबात नाही. कदाचित आज मी बोलल्यामुळे पुढच्या आठवड्यात कधीतरी जातील अशी असतात. लाजे काजेनं लक्षात ठेवा ओबीसीनो की हे तुम्हाला फक्त वापर करतात. हे तुमचा फक्त वापर करतात आहेत, मतदानासाठी वापर करतात आहेत. आणि मतदानाचा वापर करत सत्तेची सगळी चाव्या या आरएसएस आणि निजामी मराठ्यांच्या हातामध्ये दिलेल्या आहेत. अशी परिस्थिती सामान्य मराठ्याच्या हातात नाहीये. तो उगीच आपला असणारा मी मराठा आहे म्हणून असणारा फुशारक्या मारत बसलाय, पण असणारा वस्तुस्थिती मला माहिती आहे. 30-30, 35-35 वर्ष झाल्या तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तीस 35 वर्ष झाली तरी घरामध्ये बँड बाजा वाजत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि का? तर आर्थिक परिस्थिती खालावलेली. आर्थिक परिस्थिती खालावलेली. मित्रो, हा विश्वगुरू, मी शिव्या देत नाही आज या व्यासपीठावरती, नाही तर मी मोजून शिव्या देत असतो. विश्वगुरूचं जागतिक व्यासपीठावरती जातो त्यावेळी जगातले नेते कसे त्याला बाजूला सारतात याच्या युट्यूबवरती रील्स आहेत. अशी परिस्थिती.
मी इथल्या सनातन्यांना सांगतोय, आज जगातला असणारा एकूण एक देश हा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला. अमेरिका तर हत्यार पुरवते, इराण सुद्धा हत्यार पुरवते, सौदी अरेबिया सुद्धा त्या ठिकाणी देते, फ्रान्स देते, इंग्लंड देते आणि रशिया सुद्धा देते, अशी परिस्थिती आहे. हे सनातन्यानो, बुद्धिमत्ता आहे म्हणून असं तुम्ही स्वतःला सांगताय, पण माझ्या दृष्टीने तुमच्यासारखे गाढवं कोणी नाहीत असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. अमेरिकेत गेलंय कोण? इंग्लंडमध्ये गेलंय कोण? इथला बहुजनातला गेलाय, इथला वंचिताचा गेलाय, इथला आदिवासी गेलाय, इथला मुसलमान गेलाय की इथला दलित गेलाय? जो गेलाय तो सवर्ण गेलेला आहे. जो गेलेला आहे तो सवर्ण गेलेला आहे. आणि आज त्याला हाकलता कसं येईल? आपल्या देशातून त्याला मायदेशी कसं पाठवता येईल याचाच खेळ खंडोबाचा नाही. आणि हा विश्वगुरू काय म्हणतो? माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प. अरे तू एका राष्ट्राध्यक्षाचं विडंबन करणार असेल तर त्याला राग येणार नाही? त्याला राग येणार की नाही येणार? आजची असणारी परिस्थिती अशी आहे की हा जो सगळा सवर्ण वर्ग अमेरिकेत गेला, युरोपमध्ये गेला, इंग्लंडमध्ये गेलाय, याला तिकडनं हाकलण्याची तयारी चाललेली आहे. त्याला हाकलता कसं येईल आणि पुन्हा भारतात कसं पाठवता येईल याचे असणारे धोरणं आखल्या जात आहेत अशी परिस्थिती. आणि ती कशासाठी? ते काय भारतीयांच्या विरोधात नाही, ते भारताच्या विरोधात नाही, पण हा जो विश्वगुरू आहे, भारताचा पंतप्रधान जो स्वतःला विश्वगुरू असं म्हणतो, ते म्हणतात तू विश्वगुरू आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. तू विश्वगुरू आहेस की चपरासी आहेस हे आम्ही तुला असताना दाखवतो. आणि हा चपरासी आहे दाखवण्यासाठी तिथल्या भारतीयांना, भारतीय गेलेले जे अमेरिकेमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, त्यांची असणारी हकालपट्टी करण्याची सुरुवात झाली. म्हणजे 140 कोटी देशाची असणारी लोकसंख्या उद्या परदेशी गेलेले भारतीयांना पुन्हा पाठवलं तर या देशामध्ये 160 कोटी लोकसंख्या होणार आहे अशी परिस्थिती.
आता हे जे बाहेरून येणार आहेत त्यांच्याही पोटा पाण्याचा प्रश्न आहे, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांना घराचाही प्रश्न राहणार आहे. म्हणजे इथे संकट आहे, त्या संकटामध्ये भर कोण घालतोय तर इथला असणारा विश्वगुरु घालतोय, अशी परिस्थिती आहे. भर कोण घालतोय तर विश्वगुरु घालतोय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला या देशातला असणारा आर्मी चीफ असं म्हणतोय की आपल्याला लवकरच युद्ध करावं लागेल, युद्धाला सामोर्य जावं लागेल. आपण सिंधूरच्या नंतर पाकिस्तानला हरवलं याच्याबद्दल दुमत नाही, का त्याच्याकडे हत्यारच नव्हती, लढायला काहीच साधनं त्याच्याकडे नव्हती, म्हणून आपण हरवलं. आज पाकिस्तानला साध्य आणि साधनं अमेरिका देतोय, इंग्लंड देतोय, फ्रान्स देतोय, चायनाही त्या ठिकाणी देते. म्हणजे या सगळ्या देशांचे हत्यार त्या पाकिस्तानमध्ये येणार आणि त्यांच्याबरोबर आपल्याला युद्ध करावं लागतं. RSS वाले, भारतीय जनता पक्षवाले भारतीय मुसलमानांची भीती घालतात की इथली मुसलमानांची संख्या वाढते, मुसलमानांनी लव जिहादचा कार्यक्रम आखलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन भीती दाखवतात की इथला असणारा मुसलमान एक दिवशी आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती. एक दिवस मुसलमान आपल्यावरती राज्य केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्यांना म्हणतो, अरे बाबा सेन्सस तर पहिल्यांदा करा, सेन्सस मधनं मुसलमानाची संख्या वाढली की कमी झाली याची आकडेवारी आपल्याला कळेल. पण सेन्सस करायचं नाही, माहिती बाहेर येऊ द्यायची नाही, पण आपलं रटानं त्या ठिकाणी चालू ठेवायचं की इथला असणारा मुसलमान जो आहे तो आपल्यावरती राज्य करेल. मी इथल्या सनातन्यांना विचारतोय, हे उरलेले सगळे राज्य जे पाकिस्तानला मदत करतायत, तुम्ही किती दिवस लढू शकता? भारतीय सैन्य लढायला तयार आहे, पण भारतीय सैन्याला लागणार हत्यार येणार कुठून, सामुग्री येणार कुठून? सिंदूरच्याच वेळेस सांगण्यात आलं होतं की 22 दिवसाची आपल्याकडे असणारा सामुग्री आहे, आणि पाकिस्तानकडे येणारी सामुग्री जी आहे ती जगाकडून येणारी असणारी सामुग्री आहे. हे सनातन्यानो, उद्या पुन्हा गुलाम व्हायचं नसेल, आणि गुलाम कोण करणार तर पाकिस्तान तुम्हाला गुलाम करणार, कारण का बाहेरच्या हत्यारं त्या ठिकाणी यायला लागलेली आहेत. ही परिस्थिती थांबवायची असेल तर या विश्वगुरूला पहिल्यांदा टाटा बाय बाय करा.
त्याचं आणि जगाचं भांडण नाही, देशाचं भांडण नाही. हे सनातन्यानो पहिल्यांदा लक्षात घ्या. या युद्धामध्ये काही होऊ शकतं. आपण जिंकलो पाहिजे ही आपली आशा आहे. पण जगातले एवढे देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही. म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही अशी परिस्थिती आहे. आज एकही मित्र आपला नाही अशी असणारी जगामधली परिस्थिती. आणि त्याला कारण एकमेव, आणि ते म्हणजे हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो हे आपण लक्षात घ्या. त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतोय. सनातन्यानो पहिल्यांदा लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे की इगो महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा. इगो महत्वाचा आहे की देश महत्वाचा आहे हे पहिल्यांदा ठरवा. देश महत्वाचा असेल तर या इगोलाच्या माणसाला टाटा बाय बाय करा आणि देशाला वाचवा एवढंच सांगणं आहे. मला आव्हान आहे आपल्या सगळ्या की मेल्या मुर्द्यासारखे या देशातल्या माणसाने जगता कामा. ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या लडाखने हिंमत दाखवली, ज्या आसाम मधल्या आदिवासींनी हिंमत दाखवली, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू, आम्ही आमच्या अधिकारासाठी लढू. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे की इथली असणारी तिजोरी ही काही सरकारच्या मालकीची नाही तर ती आमच्या मालकीची आहे. आणि तुम्ही जर देणार नसाल तर ती तिजोरी आम्ही आमच्याकडे घेतल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करत नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही. जातीच्या नावाने मतदान देतो, धर्माच्या नावाने मतदान देतो आपण, आणि घेणारा काय म्हणतो की ह्यांनी मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे, जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे, तेवढं तो टिमकी वाजवत बसतो 5 वर्ष. अशी परिस्थिती आहे. इथे बेरोजगारी सुद्धा संपू शकते. इथे शेतकऱ्यांचं दुःखही संपू शकतं. आणि झोपडपट्टीवासियांना घरही मिळू शकतात. पण इथली जनता हिंमत दाखवणार आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा. म्हणून लडाखमध्ये आम्हाला भारताबरोबर राहायचं आहे, चायनाकडे जायचं नाहीये. आणि म्हणून त्यांनी आज सारा लढा उपस्थित केला. बीजेपी ऐकत नाही म्हटल्यानंतर बीजेपीचं ऑफिसच त्यांनी जाळून टाकलं आणि तिथल्या नेत्याला बीजेपीच्या बडून काढला. अशी असणारी परिस्थिती आहे. तेच आपण असताना आसाममध्ये बघतोय.
अडाणीला असताना 4000 हेक्टर जागा दिली, आदिवासींची जागा दिली, आदिवासी रस्त्यावरती उतरले आणि शासनाला सांगितलं हे जर मागे घेतलं नाही तर तुझेच 12 वाजवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही परिस्थिती आहे. आम्ही 12 तुमचे वाजवल्याशिवाय राहणार नाही, ही परिस्थिती आहे. इथल्या शेतकऱ्यांनी सुद्धा तीच भूमिका घेतली पाहिजे. तू आम्हाला असणारं अनुदान देतोयस की नाही सांग. नाही तर इथल्या आमदार खासदाराचं, मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं आम्ही 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली. तुम्हाला मत दिली, सत्ता दिली म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही. तुम्हाला मत दिलं, सत्तेवरती बसलात म्हणजे तुम्ही आमचे मालक झालेला नाही आहात. आणि मालक होण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही तुम्हाला आपटल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून मित्रो, हे जे भांडण लावण्याचा भाग चाललाय, ओबीसी मराठा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे, मुसलमानाचा असणारा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे. हा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सामान्य माणसामध्ये असणारा एकोपा होऊ नये म्हणून. सामान्य माणसामध्ये एकोपा होऊ नये म्हणून चाललेला भाग आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. यांच्याकडे पैसे नसतील मान्य आहे, पण बाबा तुमची श्रीमंती कशी वाढते हे आम्हाला सांगा. तुम्ही असताना गुगलवरती गेलात तर महाराष्ट्रातल्या निवडून गेलेले नेते आहेत, यांच्या संपत्तीचं विवरण तुम्हाला असताना मिळतं. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये डबल होतं अशी परिस्थिती आहे. अरे बाबा, हे तुमचं डबल कसं झालं हे आम्हाला सांगा. मी तुमचा फॉर्म्युला आम्ही सुद्धा वापरतो आणि आमचं इन्कम डबल करतो आणि आमची गरिबी आम्ही दूर करतो. तो फॉर्म्युला तरी आम्हाला सांगा. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना राहणार आहे की इथला असणारा राज्यकर्ता हा मालकाच्या भूमिकेमध्ये जाणार असेल तर त्याला सत्तेपासून आपण खाली उतरवलं पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की या देशाचा मालक मी आहे, तू नाही आहेस. मतदार इथला मालक आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये ओबीसीने पहिल्यांदा खूणगाठ बांधावी की या सरकारच्या पाठीमागे जे उभे राहील, काँग्रेसही उभं राहिलं, एनसीपी उभं राहिलं, दोन्हीही शिवसेना उभे राहिले, यांना आम्ही मतदान देणार नाही, ही खूणगाठ ओबीसीने त्या ठिकाणी बांधली पाहिजे. मग आमचं मत कोणाला? तर आमचं मत ओबीसीला, आमचं मत एससीला, आमचं मत एसटीला, याच्यापैकी कोणी मिळालं नाही तर आमचं मत मुसलमानाला. पण ज्यांनी आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे त्यांना आम्ही अजिबात मतदान करणार नाही, ही भूमिका आपण घ्याल एवढी अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद साहेब. आजच्या कार्यक्रमाचा आभार विजय जाधव साहेब करतील अशी विनंती आहे.